सरकारनं महापौर आरक्षण सोडतीमध्ये एसटी आणि ओबीसीवर अन्याय केलेला आहे. महिला ओबीसी आरक्षणाची चिठ्ठी टाकली नाही. मित्रहो, मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये आरक्षणाच्या सोडतीची लॉटरी लागेल आणि उद्धव ठाकरे यांचा महापौर होईल अशा पद्धतीच्या अटकळी लावल्या जात होत्या. आरक्षणाच्या सोडतीमध्ये एसटी प्रवर्गाची चिठ्ठी निघाली तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा महापौर होणं हे अगदी निश्चित होतं. पण महायुती सरकार हे होऊ देईल का? याबाबत अनेकांच्या मनामध्ये शंका होत्या, संशय होता आणि भीती सुद्धा होती. मुंबई महापालिकेवर सत्ता मिळवणं हे भारतीय जनता पक्षाचं जुनं स्वप्न आहे. यावेळी सर्वाधिक जागा सुद्धा भाजपाला मिळालेल्या आहेत आणि मग अशा परिस्थितीमध्ये भाजपा हाताशी आलेली सत्ता कशी काय जाऊ देईल हो? आणि मग त्यासाठी काही वाटेल ते केलं जाईल अशी शंका अनेकांनी व्यक्त सुद्धा केलेली होती. उद्धव ठाकरे हे म्हणाले होते, देवाच्या मनात असेल तर शिवसेनेचा महापौर होऊ शकतो. देवाच्या मनात असून काय उपयोग? महायुतीच्या मनात तसं नव्हतं ना. आणि मग जे घडायचं ते घडलं, जे व्हायचं ते झालं. मुंबई महापौर पदाच्या सोडतीमध्ये एसटी प्रवर्गाची चिठ्ठीच टाकली गेली नाही. मग ती निघणार कशी? उद्धव ठाकरे शिवसेनेकडून जोरदार आक्षेप सुद्धा घेतला गेला यावेळेला. पण सत्तेपुढे शहाणपण चालत नसतं हे आपल्याला माहीतच आहे. चक्राकार पद्धतीनुसार मुंबई महापालिकेचं महापौर पद यावेळी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा मग ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित होणं अपेक्षित होतं. पण महापौर पदावर डोळा ठेवत सोडतीमध्ये जाणीवपूर्वक काही प्रवर्गाच्या चिठ्ठ्याचं त्या पेटीमध्ये टाकल्या गेल्या नाही. त्यामुळं मुंबईचं महापौर पद खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित झालं. सोडतीमध्ये ओबीसी महिलांना सुद्धा डावललं गेलं. हे सगळं काही फिक्सिंग आहे असा आरोप करीत ठाकरे शिवसेनेनं नगरविकास राज्यमंत्र्यांना जाब विचारला. त्यानंतर तीव्र निषेध नोंदवून या प्रक्रियेवर शिवसेनेनं बहिष्कार घातला. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, अप्पर मुख्य सचिव डॉक्टर के.एच. गोविंदराज यांच्या उपस्थितीमध्ये आरक्षणाची ही सोडत काढली गेली. सोडतीच्या प्रत्येक टप्प्यावर सरकारकडून काही ना काही उणीव जाणीवपूर्वक ठेवली जात असल्याचं लक्षात आलं आणि त्यामुळे लगेच शिवसेनेनं आक्षेप सुद्धा घेतला. इतर महापालिकाची सोडत काढल्यानंतर 15 महापालिकांमधील खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी सोडत काढायला सुरुवात झाली. पण स्क्रीनवर दाखवलेल्या महापालिकांच्या संख्ये इतक्या आरक्षणाच्या चिठ्ठ्या नसल्यामुळं शिवसेना आमदार मनोज जामसुदकर यांनी सुद्धा आक्षेप घेतला. उल्हासनगर आणि अहिल्यानगरची सोडत काढली गेलेली आहे, त्यामुळं चिठ्ठ्या कमी झालेल्या आहेत असं सरकारकडून सांगितलं गेलं. पण त्यावर किशोर पेडणेकर आक्रमक झाल्या. अहो काय सांगता एक आणि समोरच्या स्क्रीनवर तर वेगळं दिसतंय. चिठ्ठ्याचे कागद सुद्धा चुरघळलेले आहेत. असं करण्यापेक्षा सोडतच कशाला काढता हो? लॉटरीचा काय फायदाच्या? तुम्ही सगळं काही ठरवूनच आलेला आहात, मग लॉटरीचा फार्स तरी कशासाठी करता? करू नका हा फार्स, असा संताप या पेडणेकर यांनी तिथंच व्यक्त केला. राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सोडत प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शिवसेनेचे आक्षेप नोंदवू असं सांगितलं. तेव्हा मात्र पेडणेकर, जामसुदकर संताप झाले, खवळले. मुंबईचं महापौरपद 2017 आणि 2022 मध्ये खुलं असताना आता मुंबई पुन्हा त्याच प्रवर्गामध्ये कशी काय गेली? महापौरपद ओबीसी साठी राखीव का बरं केलं गेलं नाही? अशी असते का चक्राकार पद्धत? इतर ठिकाणी वेगळा नियम आणि मुंबईला वेगळा नियम का हो? अशा प्रश्नाची सरबत्ती शिवसेनेनं केली. पण या प्रश्नाची उत्तरं तर कुणी दिली नाहीतच. पण सोडतीची प्रक्रिया मात्र तशीच पुढं सुरू ठेवली, म्हणजे ज्याला घोडं दामटणं म्हणतात तसं. आणि त्यामुळं मग निषेध नोंदवत ठाकरे शिवसेनेनं बहिष्कार टाकला या सोडतीवर. यावेळी आरक्षणाच्या बाबतीत नगरविकास विभागानं बऱ्यापैकी आपली बाजू मांडली किंवा सारवासारव केली. नगरविकास विभागाचा 2006चा नियम आहे, महापालिकेमध्ये 3 वार्डामध्ये 3 पेक्षा अधिक पद एससी किंवा एसटी साठी जर आरक्षित असतील तरच एसटी आरक्षणासाठी गृहीत धरलं जातं. मुंबईत एसटीची 2 पदं आरक्षित आहेत.
मुंबईत 3 आरक्षित पदं नाहीत, वार्डाचं आरक्षण लोकसंख्येच्या आधारावर केलं जातं. आता 2011ची लोकसंख्या गृहीत धरून वार्डाचं आरक्षण केलं गेलेलं होतं. आताच्या आकडेवारीनुसार अनुसूचित जमातीचं प्रमाण ग्रामीण भागामध्ये अधिक आहे, मुंबईमध्ये अनुसूचित जमातीची संख्या कमी आहे. त्यामुळं मुंबईला अनुसूचित जमातीचं आरक्षण लागत नाही. 29 महापालिकापैकी 20 महानगरपालिकामध्ये एसटीचं आरक्षण लागत नाही. फक्त 9 महापालिकामध्येच एसटी आरक्षण लागतं, असा दावा नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला. पण हे सगळं काही ठरवून केल्याचा आरोप शिवसेनेचा आहे. सरकारनं महापौर आरक्षण सोडतीमध्ये एसटी आणि ओबीसीवर अन्याय केलेला आहे. महिला ओबीसी आरक्षणाची चिठ्ठी टाकली नाही. एसटीचं आरक्षण किती असायला पाहिजे याचा निवडणूक होण्यापूर्वीच तो नियम करायला हवा होता. 3 नगरसेवक असतील तर एसटी प्रवर्गाला महापौर आरक्षण मिळेल असं आता सांगतायत. म्हणजे हे सगळं काही तुम्ही ठरवून केलेलं आहे. शिवसेनेकडं एसटीचे 2 नगरसेवक असल्यामुळंच हे केलं गेलं, असा आरोप शिवसेना गटनेत्या किशोरी पेडणेकर यांनी केला. मुंबई महापालिकेमध्ये आपला महापौर बसवण्याची संधी उद्धव ठाकरे यांना नशिबा का होईना पण मिळण्याची शक्यता होती ते नाही घडलं. बघा, शिवसेनेच्याच म्हणण्याप्रमाणे जर महायुती सरकारनं हे सगळं काही जाणीवपूर्वक केलं असेल किंवा हे सगळं जाणीवपूर्वक उद्धव ठाकरेच्या बाजूनं काही घडू दिलं नसेल, काहीही असलं तरी उद्धव ठाकरे यांना देव पावला नाही हे मात्र नक्की. त्याच्या नशिबात महापौर पद नव्हतंच असं आपल्याला आता म्हणावं लागेल. पण पुन्हा एकदा महायुतीचं वर्तन मात्र संशयाच्या वादळात गुरफटलं. निवडणुकीत मताची चोरी केली जाते असा आरोप तर भाजपवर होतच असतो. आता त्यांनी आरक्षणाच्या या सोडतीत सुद्धा असाच घपला केल्याचा संशय आपोआप किंवा या सगळ्या घटनांमुळे बळावला. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, आरक्षणाच्या सोडतीमध्ये सुद्धा अशी हेराफेरी झाली असेल काय? तुमची मतं जरूर मांडा मित्रांनो. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.